रामकृष्णारी शुभ सकाळ. धनाजी हजारे फार्मर यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर सकाळ सकाळी एक व्हिडिओ काढा घेतलेला आहे बरं का. तर आपण आलो आहे मळ्यात आणि मका हे तुम्ही बघतायच. तर असे मका आले आपली तुम्हाला दाखवले व्हिडिओमध्ये. तर लाईट जाते सकाळी 9ला लगेच बघा 9:30ला. म्हणलं सकाळ रात्री 1:30ला येते, त्यामुळं आलो लवकरच मका भिजवाय म्हणलं. तर मकात भिजवून घेऊया. तर एका होत नाही, पाणी पाईपलाईन लाईन लांब असल्यामुळं लवकर भिजतच नाही. तर हे पाणी चालू आहे थोडं थोडं. होईल उद्या होईल भिजायचे. तर मग चला पुढला व्हिडिओ बनवूया. चालू आहे बघा इथं मकीला फवार मारायसाठी. बैलला किती तण झालं आहे. तर आमच्याकडे मका बऱ्यापैकी काही खुरपत नाही बरं का. तर हे तणनाशक असते म्हणून ते तणनाशक तुम्हाला दाखवतो. तर असं गवत झालं आहे बघा. कशी आहे मका अशी मका आली. तर दिसतात ते आमचे शेजारी बघा, दारे धरतात लाईट जाते त्या साईडनं आलं ना. सकाळ सकाळ लवकरच आलो आहे. असे मका आहे. तर आता यांना फवार मारून घेऊया. तर औषध एक हे जबरदस्त आहे बरं का. किती बी असेल गवत असू द्या, पूर्ण औषध हे नायनाट करते बघा, पूर्ण नायनाट करते. तर एक टेंजर म्हणून औषध आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे या नावाचे बघा नसलं का श्री बॉम्बे म्हणून औषध आहे. श्रीराम बॉम्बे ही आळीचं औषध बघा. हे 1 ग्रॅम 1 लिटरला. तर आपण औषध केलं बघा, 100 लिटर केले बरं का. 100 लिटर असं औषध करून घेतले. त्यात काय काय टाकायचं मला दाखवतो. हे आळीचं श्रीराम बेंजो म्हणून आहे बरं का. तर मस्त आहे औषध आळीचं. आळी भरपूर झाली ना. आणि आता टिंजर आहे बघा. टिंजर म्हणताना ही 250 ग्रॅमच आहे बघा. ही पावडर टिंजर. आणि मेन टिंजर जर म्हटलं तर हे टिंजर आहे बरं का. टिंजर बघा आताच पडलं ते बाटली. टिंजरसोबत हे आहे बरं का. असे 3 औषध मिक्स येतात बघा. हे का आउटर राईड म्हणजे गवत एक जाळण्यासाठी, आणि एक अँटीबायोटिक आणि एक परत येऊ नये ह्यासाठी आहे बरं का. असं टिंजर औषध मस्त आहे, एक नंबर औषध आहे पूर्ण. म्हणजे यात थोडं फार एरिया पण मिक्स असतो नंतर बघा. कारण का हे मारल्यानंतर मकाला एवढा हे येतं ना, ताव येतो ना, काळी झार मका येते. आणि गावात कसली असू दे काय होत नाही टिंजर. आणि टिंजर जरा थोडं महाग आहे. तर हे 100 लिटरसाठी. तर मग हे औषध जे आहे ना, मकाला अजिबात त्रास करत नाही. आणि औषध म्हटलं काय सुद्धा ठेवत नाही बरं. तर ही जी किंमत आहे तुम्हाला सांगतो, 100 लिटरसाठी आळीच आणि ती 900 रुपये खर्च येतो बरं का. 900 रुपये खर्च येतो टिंजर औषध मारण्यासाठी. 900 किती होतं मग 900 रुपयेमध्ये बरोबर एक अर्धा एकर होतं, अर्धा एकर. तर 1800 नाही 200 लिटर घेतलं तर खर्च कमी आहे बघा, 1500 होते. तर बघा ना म्हणजे बेगारी किती लागतील. त्या हिशोबाने चांगलं आहे. तण लवकर उठत नाही. 6 महिने त्यात तण येत नाही अजिबात. तर चला आपण मारून घ्या फवारा. पंप भरला आहे, पंप भरला आहे, पाठीवर फवारा मारायचा अजून. चला केली बघा सुरुवात मारायला. सुरुवात म्हणजे 2-3 असे मारले सारं. इकडं मारले याच ह्या सारे मग इकडं राहिले. असं ऊन भरपूर पडले बघा. एवढं गवत दिसते, काय सुद्धा गवत राहत नाही. आळी जास्त झाली हो. पिशवी जरा वेगळी वापरली की त्याला आळी जादा होते. तरी अजून अर्धा तास लागते पूर्ण व्हायला असं वाटतंय. निम झालं ना अर्ध्या तासात. चला
कसंही काढून घेतले गावात बरं का, अर्धच झाले. अशी झाडं आहेत बघा. झाडं 1-1.5 वर्ष होत आलं ना तरी पहिल्यांदा झाडं धरली. तर पाणी कमी पडायला लागले तरी असं सेटिंगमध्ये आहे बघा, असं सेटिंग व्हायला लागली. तर इकडून इकडे यावं किती गवत आहे बघू शकतो. इकडं भरपूर निम्मं झाले बघ बरोबर. मी मध्ये सेंटरला उभा आहे. बघ 2-3 दिवसात गवत काढून घ्यायचं आहे. आमची खराबणी लागली कामाला बघा. किती काढले? हां फुट्या हे काढले का फुट्या? बरं उरकते का नाही? हां उरकते. उरका मग चला. ऊन पडाय, ऊन लय पडते. ऊन पडाय आधी. आता हे लाईन कसं गावात आहे बघा. काँग्रेसने काय इकडं असं साफसफाई केली. चला अजून पूर्ण बागच व्हिडिओ बनवणार बघा नंतर पुढल्या ब्लॉगमध्ये. तर चला बघूया पुढला ब्लॉग. आत्ता वाजलेत बघा 1:30. कधी 9, 9:15 आलेत बघा रुपयाला. 1:30 वाजले. त्या इकडं ऊन जबरदस्त कसलं ऊन आहे बघितलं का, तापते एकदम कडक ऊन आहे. म्हटलं आता चला सुट्टी करूया. तरी निमेचे वर आज काढले बरं का. उद्या किंवा परवा दिवशी 2 दिवसात होण्याची शक्यता आहे. काढून घेतलं का मग उन्हाचा लई तकलीफ होते हो. त्याला म्हणून गावात जाताना घेऊन जाऊ. मेंढ्यालाही काँग्रेसी सगळं खातात मेंढ्या. त्यांना ती बुई कॅन्ड असलं का नाही पाजलं का ती काय बी काय खाते. ती एकदम धरपड दिले त्यांच्या पोटात आग पडते. काँग्रेसी भरून ह्याच गावात बांधायचं. मी 4 वाजता टाकलं मग काय नाही. पुन्हा मका टाकली का ओके झालं मेंढराचं. मग असं चालू आहे. इकडं काढलं नाही कसलं काँग्रेस कसलं असं सेटिंग आहे. त्याला पाणी कमी पडते, लाईट चालत नाही. पाणी आहे फुल पण लाईट चालत नाही. लाईटचा प्रॉब्लेम येतो सेटिंगमध्ये आहे बघ. चल लाईट आली आता. लाईट जाते लगेच 2ला. वैरण कुठून घ्यायला लागते. चला मग गावात घेऊन जाऊ. वैरण कुठली म्हणजे 2 लाईट गेली 6ला इथे. परत कधी वैरण कुठाही टाकायची कधी वर. चला रामकृष्ण हरी. किती घालते अजून?